हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तर सकाळची वेळ आहे आणि माझा चालला इकडे स्वयंपाक. सकाळ आहे म्हणजे आता वाजले जवळपास 8 ते 8:30. तर किती ऊन पडलं आहे बघा. उन्हाची सुरुवात आता चांगलीच झाली आहे आणि माझं चाललं आहे इकडं स्वयंपाक. इकडं वरण बनवलं आहे मस्तपैकी. सांबरची टेस्ट असते ना, तसं वरण बनवलं आहे सांबर मसाला टाकून. नंतर सोबतच इथं चहाला ठेवलं आहे आणि फ्लावरची भाजी केली आहे मी, फुलगोबीची भाजी. आता मस्तपैकी फ्रेश झाले मी आणि आता चहा घेणार आहे मी आणि श्रेयाची डॅडी. आणि सोबतच इकडे आता श्रेया बसले, तिचंही आवरायचं आहे, तिला स्कूलला पाठवायचे आहे. आणि सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतलं की मग एक मोठं काम होते. आणि जवळपास सगळ्यांच्या घरामध्येच घाई असते, सकाळी स्वयंपाक केला की मग बाकीचे कामं एकामागे एक होतात. मग आता सकाळी 12-1पर्यंत सगळे कामं आवरून घेतलं की खूप मोठं काम होतं आहे आपलं. जसं की झाडून पुसून भांडे, नंतर स्वयंपाक, हे जे मेन काम आहे ते सकाळीच 12-1पर्यंत आवरली की मग बाकीच्या कामाला आपण दुपारी थोडा कुठलं एक्स्ट्रा काम असलं तर आपण करू शकतो. तसंच असा माझं आहे की मला म्हणजे सकाळचे कामं हे जे आहेत ना, हे पटकन उरकून घ्यावं वाटतात. म्हणजे जास्त वेळ नकोच वाटतं त्या कामामध्ये. 12-1पर्यंत सगळं आवरून झालं की मग आपल्याला दुपारी थोडासा निवांत वेळ होतो किंवा एक्स्ट्रा काम पण आपले होतात. पण कसे आहात तुम्ही? तर आज खूपच घाई चालली आहे, कारण की पाणी रडायला आणि त्यातल्या त्यात मावशी सुट्टीवर आहे आमची. काम सगळं पडले आणि बाहेरचं सगळं झाडून घेतलंय मी. मधलं बाहेरचं अंगण खूप मोठं आहे. सकाळीच झाडून घेतलंय मी सगळं, आता थोडंसं बाकी आहे. आणि स्वयंपाक सुद्धा झालाय, जेवण वगैरे सगळं झालंय. आता श्रेयाला बनवायचं आहे मला डब्बा. जेवण वगैरे केले तिनं मस्त असं सांबर मसाला टाकून मी सांबर बनवलं होतं, वरण बनवलं होतं. तिनं पोट भरून जेवले. पण दुपारी डब्यासाठी काहीतरी स्नॅक्स द्यावाच लागतो, त्याच्यामुळं आता मी चपाती रोल बनवणार आहे. घरी पनीर पण आहे आणि ती आवडीनं खाते पण. तर आता मी कसं बनवते चपाती रोल ते दाखवते तुम्हाला. सुरुवातीला घेतले मी तर रेड चिल्ली सॉस. हे थोडंसं तिखट असते म्हणून 1 चमचा घेतले. यानंतर मी घेतले मेयोनीज, त्याच प्रमाणा एवढं 1 चमचा मेयोनीज. हे तिखट नसते त्याच्यामुळं मग हे जास्तही झालं तर काही हरकत नाही. आणि यानंतर चीज नव्हतं माझ्याकडे म्हणून हे चीज ब्लेंड सॉस म्हणून आहे, ते थोडंसं वापरणार आहे मी. पिझ्झावर लावण्यासाठी घेतलं होतं हे. मग आता तुमच्या जवळ जर चीज असेल तर तुम्ही चीज किसून टाकू शकता. आता इथं माझ्याकडं नव्हतं म्हणून मी हे चीज ब्लेंड सॉस थोडासा टाकून घेणार आहे. ह्याच्याने खूप छान टेस्ट येते. हे पण तिखट वगैरे काही नसतं, हे पण जास्त झालं तरी यम्मीच लागणार आहे. आता हे मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक दुसरा सॉस ॲड करणार आहे, तो म्हणजे टोमॅटो सॉस. हा तर चटपटीत लागतोच. आता हे थोडंसं टाकले मी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा चाट मसाला. त्याच्यानं आंबट गोड चव येते आणि छान पण लागते. आणि तेवढं जरा चेंज म्हणून लहान मुलांना पाहिजेच. रोज एकच खाऊन बोर होतात ते पण. आणि तसं तर रोज देतच नाही मी हिला, कधीतरी अधूनमधून चेंज म्हणून मग काही बाई असं वेगवेगळं देत असते मी. दुपारी स्नॅक्सना दिलं की मग ती खाऊन डबा फिनिश करून येते. आता यात इथं मी थोडंसं टाकले लाल तिखट आणि थोडंसं चिमूटभर मीठ. आता याला सगळं मिक्स करून घेणार आहे. चपाती तर रेडीच आहे आपली इकडं. आता पूर्ण हे चपातीला लावून घेणार आणि लावल्याच्या नंतर मस्त चपातीला दोन्हीकडून हे करून घेणार मी, क्रिस्पी करून घेणार आहे. आणि खूप छान पण टेस्ट लागते आणि आवडते पण लहान मुलांना. इथे घेतले मी दही, थोडंसं घरी बनवलेलं दही की क्रीमी टेक्स्चर येते म्हणून मग थोडंसं 1 चमचा दही घेतले मी. आणि मस्त याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर हे ब्रेडला लावूनसुद्धा तुम्ही बनवू शकता, पण ब्रेडवरती चीज खिसून टाकलं की मग त्याला छान टेस्ट येते. मग आता हे पूर्ण मी चपातीला लावून घेणार आहे.
चपातीला पूर्ण म्हणजे कुठंच जागा रिकामी ठेवायची नाही, मस्त सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. पसरून घेतल्याच्या नंतर ह्याला मस्त पनीरमध्ये टाकून घ्यायचे आणि पनीरचे छोटे छोटे तुकडे आहेत ना त्या सॉसमध्येच टाकायचं, जेणेकरून त्या पनीरलासुद्धा ही जे आपण सॉस बनवले ते लागेल आणि छान पण पनीरची टेस्ट येईल. पनीर मी थोडंसं पाण्यात हे करून घेतले, उकळून घेतले गरम गरम पाण्यामध्ये, कारण की चपातीला सॉस लावल्यामुळं चपाती थोडंसं म्हणजे क्रिस्पी करून घेणार आहे मी तव्यावरती. पनीर तसेच राहतील कच्चे, म्हणून मग मी थोडंसं त्याला पाण्यात उकळून घेतलं. आता छोटे छोटे तुकडे करून घेते त्याचे आणि या चपाती रोलमध्ये लावून घेणार आहे. तर आपला चपाती रोल रेडी होणार. आता इथं पनीर कधी कधी घरामध्ये अवेलेबल नसते, तर त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये चीज पाहिजेच. चीज किसून टाकलं तर छान टेस्ट येते. आणि चीज मग बाकीचं आपण इथं सॅलड वगैरे टाकू शकतो, जसं की काकडी, कांदा, टमॅटो, पत्तागोबी, गाजर हे सगळं बारीक खिसून जर हे मध्ये जे पनीरचं लेअर लावलं आहे तसं हे सगळं सॅलडचं लेअर लावायचं आणि मग याचा रोल करून घ्यायचा. ते पण खूप छान लागते. तर आता इथं पनीर लावून घेतलं आहे मी, मध्ये थोडासा वरून चिमूटभर चाट मसाला टाकला आहे. आता मस्त चमचमीत आणि टेस्टी श्रेयाचा डब्बा रेडी होतो. इकडं तवा गरम करायला ठेवले मी गॅसवरती आणि इथं आता हे रोल मी दोन्हीकडून फ्राय करून घेणार आहे. मस्त असं रोल करून यानंतर निघालो आम्ही तिला श्रेयाला स्कूलला सोडायसाठी आणि तिथून मला आईकडे सुद्धा जायचे आहे. आता जुनी व्ह्यूवर जे आहे त्यांना माहीतच असेल, माझं इथंच उदगीरमध्येच माझं माहेर आहे. तर तिकडं आई मला आमच्या दोघांना जेवायला सांगितले पुरणपोळीचं जेवण. आता हे थांबणार नाहीत कारण की यांना ऑफिस आहे, ते रिटर्न येतील मला सोडून. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तिला श्रेयाला सोडणार आहे आणि जेवायला ह्याच्यासाठी की जेवायला बोलवले आहे ना आम्हा दोघांनाही, त्याच्यासाठी चालली मी. पुरणपोळीचा बेत आहे तिकडं. आता श्रेयाही मस्त तयार झाले. ऊन खूप वाढलं आहे आणि सोबत स्कार्फ ठेवावाच लागतो आणि मस्त आता तिला सोडणार आणि सोडून मग मी तिकडं आईकडे जाणार आणि जेवण करून मग पुन्हा रिटर्न यायचं आहे. इकडं आल्याच्या नंतर बघा अंशू बसला इकडं कार्टून बघत, आई पण बसले. स्वयंपाक वगैरे झाला हे वाटच बघत बसली होती माझी जेवणाची. तर सकाळी जेवण झालं होतं माझं. आता इकडं पुन्हा आता दुपारी पुरणपोळीचं हेवी जेवणच होणार. आणि पुरणपोळी कोणाला आवडत नाही, सगळ्यांचीच आवडती पुरणपोळी असते. पुरणपोळी खाण्याचा कंटाळा येत नाही, मला तर खूप आवडते आणि आमच्या घरामध्ये नेहमी बनवली सुद्धा जाते. आता इथं राणी अंशूला जेवायला म्हणजे सारते त्याला. आणि ही आहे पद्मजा, नंतर स्वरा, नंतर राणी, आई. आता आम्ही बसलो इकडं गप्पा मारत. नंतर आता थोड्या वेळाच्या नंतर काकू पण येणार आहे, वहिनी येणार आहे, सगळी म्हणून आम्ही जेवायला बसणार आहे.
स्वरा खेळत बसली आहे दोघा घोडा घोडा. चला दिया टीव्ही बी दाखव मला आता इथं मोठ्या वहिनी, मोठी मम्मी, आई, राणी असं सगळ्या मिळून आम्ही जेवायला बसणार आहोत. आणि मध्येच आता पोरींचं चालले की त्यांचा मूड फिरला आहे साडी घालायचा. आणि साडी म्हणलं की झालं, आमच्या इथं तर एवढ्या आवडीनं पोरी म्हणजे उड्याच मारायला लागतात. त्यांना खूप आवडते साडी घालायला. असतंय थोड्या वेळासाठी पण ते घालायचंच असते. नाही म्हणलं की ऐकच नाही. आता आम्ही जेवेपर्यंत त्यांना दम नव्हता. तर आता इथं जेवण वगैरे झालं आहे आमचं. जेवण झाल्याच्या नंतर मग इथं राणी चिवला साडी घालते. आता एकामागे एक नंबर आहे आमचा. इकडं रेडी पण होणं चाललं आहे आणि साडी घालायचं आहे आता ह्यांना, पद्मजाला, चिवला आणि हिला स्वराला. आणि यांना साडी घालून मग यांना थोडं गाण्यावर डान्स पण करायचा होता आणि काही फोटोज वगैरे काढायचे होत्या. आता तीच इथं तयारी चालली आहे. आम्ही बोलत बसलो आहे. आणि पोरी म्हणजे साडी म्हणलं की झालं, यांना कंटाळा येत नाही. किती असं म्हणजे साडी घालून दिवसभरही यांना जर उड्या मारायला लावलं तर या बोर होणार नाहीत. एवढं आवडतं यांना साडी. आणि एकमेकाचं बघून मग ते तर मस्ती राहणारच आहे यांची. आणि यामध्ये अजून 2 मेंबर कमी आहेत, श्रेया आणि दृश्या. आता ते दोघी आल्यावर म्हणणार आहेत की मला नव्हती साडी घातली. आणि तसंच झालं. फोटो काढल्यावर दोघी म्हणत होत्या की आमचा का नाही काढला फोटो, आम्हाला पण साडी घालायचं होतं, असं होतं त्यांचं. आता त्यांनाही दोघींना एका दिवशी फोटो काढायचे आहेत, साडी घालायचं आहे. आता इथं चाललं आहे चिवला साडी घालणं एकानंतर एक. इकडं पद्मजा पण हातात साडी घेऊन थांबली आहे. आणि मग आता साडी घालणार माणूस तर एकदम बढिया साडी घालते ती राणी. मस्त इथं साडी घालून तिला तयार केली आहे. आता झालं इकडं मेकअप चालला. एक आता मेंबर बाजूला होते. आता ह्या ज्या साड्या आहेत ना, राणी एक करून दाखवणार आहे तुम्हाला. ह्या साड्या कुठून आल्या आहेत तर ह्या आल्या आहेत साड्या अहमदपूरहून, मोठ्या वहिनीच्या गावाहून. तिकडे त्यांच्या वडिलांचा कपड्याचा बिझनेस आहे. तर मग काही नवीन स्टॉक आला की तिकडे पाठवून देतात. तर तेच इथं काकू वगैरे घेणार होती. ही तर सुरुवातीची साडी होती ती ऑरेंज कलरची. ती खूप छान होती, सिल्कमध्ये होती. त्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप छान होतं. आणि ही नेक्स्ट आहे, ही पण सिल्कमध्येच आहे. म्हणजे रोज वापरण्यासाठी एकदम मस्त आणि हलकी साडी. ह्याच्यामध्ये 2-3 कलर अवेलेबल आहेत. आणि ही नेक्स्ट आहे, ही सुद्धा एकदम स्मूथ, एवढी स्मूथ की खूपच असं म्हणजे अंगावर उन्हाळ्यात एकदम छान बसणारी आणि गरमी बिलकुल न होणारी साडी. ही पण एकदम लाईट वेट मस्त होती ही पण एक साडी. नंतर ही नेक्स्ट आहे जी सेकंड टाईमला तिनं जी दाखवली ना सिल्कमध्ये, ती त्याच्यामध्येच ब्लॅक कलरची आहे. आणि ही पण एकदम उठाळून दिसत होती, एकदम छान असं म्हणजे याच्यावर ब्लॅक कलरचं शायनिंगचं ब्लाऊज घातलं की एकदम छान दिसते. नंतर ही पण खूपच छान वाटत होती. म्हणजे होती एकदम साधी सिंपल, पण कलर आणि याचं जे डिझाईन कॉम्बिनेशन होतं हे खूप छान वाटत होतं मला. आणि अशाच साड्या म्हणजे रोज वापरण्यात म्हणजे आपल्याला हे पण करता येते, वेअर पण करता येते. अशा म्हणजे पटकन घालता येतात आणि याच्यामध्ये जास्त असं म्हणजे झंझट नसते. पटकन घातलं आणि एकदम लाईट वेट साड्या छान पण वाटतात. आता हे तिसरा कलर आहे सिल्कमध्ये. हा पण एवढा सुंदर होता कलर, खूप छान होता. निळा आणि ब्लॅक नव्हती, याचं डार्कच निळा निळे लेस होती. याची लेस नाही, सॉरी, हे वरची जे कलरचा पट्टा दिसतोय ना तो ब्लॅक नव्हता, तो निळा होता. तर चला म्हणलं तुम्हाला हे दाखवावं. तुम्हाला ही जर आवडली साडी तर तुम्ही सुद्धा म्हणजे मागवू शकता, म्हणून मग तुम्हाला दाखवा म्हणलं. नंतर ही तर एकदम सॉफ्ट, म्हणजे कसंही वापरा, एवढी म्हणजे
स्मूथ होता याचा कपडा. आणि येल्लो याच्यामध्ये रेड कलरचं किंवा ग्रीन कलरचं प्लेन ब्लाऊज एकदम सुंदर दिसतं या साडीवरती. आणि अशा होत्या साड्या. आणखीन एक शेवटचा कलर आहे तो हा, जो मी पिंक दाखवला होता ना सुरुवातीला, तो त्याच्यामध्ये हा कलर आहे. हा मधला जो आहे तो चॉकलेट कलर आहे आणि वर ऑरेंज कलरची फुलं आहेत. हा पण एकदम सुंदर, म्हणजे सगळ्या साड्या छान होत्या असं, म्हणजे रोज वापरण्यासाठी. कुठं बाहेरसुद्धा तुम्ही पटकन कुठं मार्केटला वगैरे जायचं असलं तर ह्या साड्या एकदम सुंदर साड्या. आणि यानंतर हा हा कलर एक आहे, हा पण डेली म्हणजे रोज वापरण्यासाठी. ही सुद्धा साडी खूप सुंदर होती. असं म्हणजे नेहमी वेगवेगळ्या साड्या येत असतात वहिनीकडे, म्हणजे त्यांचे वडील पाठवून देतात साड्या. म्हणजे हेवीसुद्धा काठाच्या साड्या, पुन्हा टिकली वर्कच्या साड्या, अशा भरपूर साड्या ते सणावाराला सुद्धा वेगवेगळे स्टॉक आले की ते इकडं पाठवून देतात. चला म्हणलं आता आयनास आले तर तुम्हालाही दाखवा म्हणलं मी. तर कशा वाटल्या साड्या कमेंट करून सांगा. आणि राणी ही सगळं दाखवायला हेल्प केली आणि किती तिनं मन लावून तुम्हाला साड्या दाखवते बघा. एकदम म्हणजे ती लावून पदर टाकून दाखवते, त्याच्यामुळं थोडंसं आयडिया येते की साडी कशी आहे ती. चला तर मग व्हिडिओला इथंच थांबूया. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.